एकदा सांगेन की सगळ्यांनी एकजुटीनं एक भावनेनं एक संघभावनेने खेळूया। काय कोणाचा क्रिकेट म्हटलं की हार जीत होते किंवा राग एखाद्या राग येणे किंवा एखाद्याबद्दल थोडंसं आपण काहीतरी वाईट बोलून जातो, पण तसं काय आपण कोणाच्या मनात काही भावना ठेवूया नको। सगळ्यांनी एकजुटीनं एक भावनेने नमस्कार मित्रांनो, मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आताच आपला दसरा झाला आहे आणि आता सर्व क्रिकेटप्रेमींना ओढ लागलेली आहे त्या क्रिकेटच्या नवीन हंगामाची। तर मित्रांनो, आज ऑक्टोबर आजच्या दिवशी आमचा जुगाई 11 सडेवाडी या संघाचा ओपनिंग सेरेमनी म्हणजेच उद्घाटनाचा कार्यक्रम आहे। तर आत्ता आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर या ठिकाणी। तर चला मित्रांनो, आज आपला हा ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ आवडून बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करतोय। मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता नेहमीच माझ्यासोबत असणारा आपला भाऊ राज। तर राजसुद्धा आता आपल्याला इथे भेटला आहे पार्कामध्ये। तर चला, आपली सर्व पब्लिक आहे ना पार्कामध्ये थांबली, आपलंच वेट करतायत आणि खूप उशीर झाला आहे। आता वाजले 10:30। आपल्याला 9:30ला ओपनिंग करायचं होतं, पण आता ट्रेनचे प्रॉब्लेम चालले त्याच्यामुळं खूप लेट झाला। तर आई सर्व बघूया आता, शिव्या तर टाकणार आहेत किती दिवसांनी ऋतिक भाई भेटणार आहे आपला। तर मित्रांनो, आता आपण आलोत बघा पार्कमध्ये आणि ही सर्व आपली पब्लिक आहे। इकडं हा बघा किती दिवसांनी दिसलाय भाई। अरे भाई, होता कुठं तू? ओय, होता कुठं? अरे तू होता कुठं? घरीच काय घरीच? जरा कावरा वावरा झाला। स्पॉन्सर घंटा पाऊन्सर पैसे दे 300 दे तू पहिलं 300 रुपये दे। काय नाही फुकट बिकट, 500 रुपयाला रडतो। टी शर्ट 300 रुपये मागता तुम्ही, स्पॉन्सर करा। काय बोलतो? कसं आहे? ट्रेनचे प्रॉब्लेम चालेत भाई, ट्रेनचे प्रॉब्लेम चालले। इकडे सूरज भाई आपला काय बोलती तो आला नाही तोपर्यंत याला भूक लागली। वाव वाव, गुडनेस, वाव अच्छा आहे भैया, अच्छा आहे भैया। काय असेल या दादरचे होममेड आहे। हे आम्ही आणली इडली ह्या गरीब लोकांसाठी। हे बघा, हा खूप गरीब आहे, 2-4 महिन्यां काही खाल्ले नव्हते त्यानं। होममेड आहे, होममेड। अरे घे रे। हा कशी आहे, कशी आहे मग, कशी आहे? आज आलाय खाया, परत येणार कधी ना, आज खाऊन जाईल। आज खाऊन जाईल, मस्त आहे। कशी आहे राज? क्वालिटी आहे, खूप छान। महिन्याभर तरी उपाशी, म्हणूनच तुला तुझ्यासाठी आणलेली भाई, महिनाभर उपाशी होतं म्हणून। तयार तरी केलेली कशी आहे, क्वालिटी आहे? घरी घेऊन जाऊ शकतो का भाई? हा, मग आम्हाला ऑर्डर देऊ शकता का तुम्ही? ऑर्डर देऊ शकता का? ओके ठीक आहे, पुढच्या संडेला ऑर्डर आहे अमूलची। क्रिकेट खेळणाऱ्यांची ऑर्डर नको, पैसे नाही कोण आपल्याकडे काय सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपल्याला आहे। हा, एक बनवून आणायचं प्रत्येकाने, पण हे पैसे नाही देणार, फुकटचा खातील बघ। तसं ना, आज तू ना दुसऱ्या संडेला दुसऱ्याला सांगायचं किती बनवायचं। अरे यांच्यासारखं ते फुकट खाऊ आहेत चेपलानी पण। क्रिकेट विकेट काढाय का ते आपण सुरुवात केली। या ठिकाणी आला आपला दादाचं आता नवीन एक गाणं आलंय, तर आई जुगाई मंदिरी बसली। तर सर्वांनी बघा, मस्त गाणं आहे। तर आता आम्ही बघा जाम टाइम झाला, जवळजवळ आपल्या नाईटला आहे। किती वाजले? 11 वाजले। 11 वाजले। काम बी होतो, सिरीज घेतलेली, नाही जिंकलेलं। तर मित्रांनो आता 11 वाजले
अजून पनवेलचे लोक अजून आले नाहीत आणि त्यांच्याकडे सगळं सामान आहे, स्टंप आहे आणि टी शर्ट वगैरे त्यांच्याकडे आहेत, तर ते अजून नाही आले. आता 12 वाजायला आले, अजून आमचं उद्घाटन झालं नाही. आमचा गडी किती दिवसाने आला होता. काम बघा जरा, काम बघा. कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देतो, बिचाराला काम पाहिजे, खूप त्रासला आहे, जेवायला वैतागलाय. गडी आहे ना सिरीज घेतली वरच्या रूम मध्ये सगळे लॅपटॉप ट्रेडिंग शिकतोय, ट्रेडिंग. तर रूम मध्ये सगळे लॅपटॉप मित्रांनो खूप आपल्या स्वतःच्या जेवायला जाम वैतागला आहे. मार्केटिंग करून खूप लॉस झालाय बघा. ट्रेडिंग मध्ये खूप लॉस आहे. मालबारी मरुदी गावी कधी जाऊया. स्वतःच्या जीवाला जाम वैतागलाय, काय काम धंदा भेटत नाही, टॅलेंट पूर्ण वाया जात आहे. तर तुमच्याकडे काही काम बिम असेल तर बघा. शिक्षण डिग्री झालंय, BCom MBA आर्ट्स ऑफ बॉटल ऑफ ओनी राजापूर सर्व कॉलेज ठेवलं नाही, सर्व कॉलेजमधून डिग्री घेतलंय, पण बिचाराला अजून काम भेटत नाही. तर तुमच्याकडे काम बिम काय असेल ना तर प्लीज सांगा कृपा करून. खूप जीवायला वैतागलाय. हा बघा त्याचा काम बघणार हा बघा इकडे आहे. ट्रेडिंग शिकतोय. हा त्याला काम बघणार होता. 2 वर्ष झाले कुर्ल्याला काम आहे. 2 वर्ष झाले कुर्ल्याला काम आहे. भाई शोधून मेला. कुर्ल्याला काम भेटत नाही भाई. अरे कुर्ल्याला आहे तरी कुठं भाई. चोरीचा एक काम आहे भाई. भारत किती जण आहेत. काढले आणि त्याच्या लक्षात आला रे 12 नाही सांग 11 जण. पण 7 की ते 4 11 आले. 12 नाही सांग. एका बाजूवाल्याने बघितला, त्याला पकडला रे दोघांनी आणि मारतच त्याला. पण असं केलं नाही, दोघेजण धावत गेला. बघ ऋतिक बिझनेस बघ कसा आहे. चोरीचा बिझनेस पण भेटू नको कोणत्या तावडीत मरोपर्यंत मारती. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सचिन तेंडुलकर यांचे गुरु द्रोणाचार्य आचरेकर सर यांची एक आठवण म्हणून या ठिकाणी एक असं सुंदर असे देखावा तर तुम्हाला मी दाखवतो. पाहू शकता या ठिकाणी आचरेकर सर यांचा एक फ्रेम आहे आणि या ठिकाणी क्रिकेटचे पॅड, ग्लव्स, बॉल, हेल्मेट्स आणि बॅट, स्टंप. आणि या ठिकाणी जेव्हा हा कार्यक्रम झाला ना तेव्हा हे सर्व सिग्नेचर तुम्ही पाहू शकता आणि हे सर्व या ठिकाणी आले होते. हे बघा सचिन तेंडुलकर वगैरे, प्रवीण आमरे, विनोद कांबळी आणि हे सर्व प्लेयर्स या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी यांच्याकडे होती. टायमिंग होता 9:30चा आणि हे पनवेलकर आलेत भाई आता 12 वाजता. आता याच्यानंतर उद्घाटन करणार कधी आणि आम्ही घरी कधी जाणार. काय भाई. अरे इथं आम्ही 4 वाजल्यापासून सकाळी नंबर लावून ठेवला आहे. अरे पांड्या एवढा टाइम होईल. तर आपले सर्व टी शर्ट वगैरे आलेत. तर चला आपण आता उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे ना तर आपण सुरू करूया. आपले प्लेयर्स आहेत तिकडे एवढेच आहेत, काही जण आले नाहीत. तर चला जेवढे आहेत त्याच्यामध्ये आपण कार्यक्रम कंप्लीट करणार आहोत. आणि या ठिकाणी आपला सूरज भाई. नमस्कार भाई. कसा आहे. काय यार भाई एवढा टाइम तुम्ही. अरे कसा लागणार भाई. आणि हा कसल्या थेरपी करतो. सगळे आल्या पोच द्यायला बघा. काय सांगू तुम्हाला भेंडी. आता वाजले किती 12. मित्रांनो आता आपल्या उद्घाटनाला सुरुवात होते बघा. विकेट लावले आपण आता इथे. अजय भाई आपल्या टीमचा पण लावली. अटकला कसा वडा. काय तुझ्या दम नाही तेरे में दम नाही सूरज.
अरे पूर्ण दादरच्या ग्राउंडला मार तुरती. अरे मारा. तर मित्रांनो पाहू शकता आता आपला जो विकेट आहे ना त्या ग्राउंडला आता आपण सजवणार आहोत. फक्त बॉल काढ सातच आवडले पिशवी नको मध्ये डेकोरेशन केला. बारीक आता हे बरोबर की रात एवढा भागाचा चष्मा घेतला काढाय घेऊन स्टपला लाव बॅटिसनी लाव बॉलासनी लाव स्वतःच्या पण लाव. ठीक आहे चल परत यार पांड्या माझ्या सांगतात पहिलाचा पूजा गांधी टाकरी पाय पण तेव्हा जेवण आमच्या पण सर्वांच्या त्याला स्टंपच्या हातमध्ये जाऊन तिथं हे कर बॉलाला बॅटिंगना सर्व शिकवायला लागतात. पुजारी ना रे या जय मोरया. ही आपली यावर्षी 2026ची नवीन टी शर्ट. आज आपल्या 11 खेळवाडी ओपनिंग सेरेमनी आहे 2025-26. तर सगळ्यांना एकदा सांगेन की सगळ्यांनी एकजुटीनं एक भावनेनं एक संघभावनेने खेळूया. काय कोणाचा क्रिकेट म्हटलं की हार जीत होते किंवा एखाद्या राग येणे किंवा एखाद्याबद्दल थोडंसं आपण काहीतरी वाईट बोलून जातो. पण तसं काय आपण कोणाच्या मनात काही भावना ठेवूया नको. सगळ्यांनी एकजुटीनं एक भावनेने खेळूया. आणि आपण एका वाडी जरी पोरं असू तर आपण ते एका वाडीची पोरं नाही तर आपण एका घरातली आहे किंवा आपण एकमेकांच्या भाऊ आहे एक कुटुंब आहोत असे समजून खेळूया. आणि जास्तीत जास्त कशी ट्रॉफी आपल्या संघासाठी मिळवता येईल किंवा जिंकता येतील सगळ्यांनी आपलं 100% द्या. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. रेडी. हां. श्री जुगादेवी माते की जय. मोरया. मित्रांनो आता आमची सिरीज वगैरे खेळून झाली आणि आता एक पहिल्याच नवीन हंगामाची एक सिरीज जिंकली आम्ही. नाही जिंकली आपण. आणि आता जिंकलेले पैसे आता इकडे उडवण्यासाठी आलोय आम्ही. बघा बर्गर किंग मध्ये आलोय. पूर्ण टीम आली. बर्गर किंग बघा किंग बर्गरचं किंग सगळे. भाईने काय बॉलिंग टाकली यार. 5 बॉल 5 विकेट घेतल्या. एक नंबर बॉलिंग. 6 बॉल 6 6 मारले आणि आम्ही मॅच हरलो पहिलीच. पण काय 37 रन पाहिजे होते आम्हाला. 6 बॉल 6 6 मारले तरी पण आम्ही हरलो. रे राजा माणूस बघा किंग काय मागवलाय. आणि हे बघा दोनदा पण मला रनआउट केला. आईच्या गावात दोनदा पण 0 रनआउट. तर यानं मला दोन्ही पण मॅचला याने मला रनआउट केला. हा पंखा लावायला सांग. पंखा लावायला सांग. मित्रांनो पंखा नाही आहे.
किंग बघा आयच्या बर्गर किंग आजचा पूर्ण स्पॉन्सरशिप आहे काय ना तू हे स्पॉन्सर बाय शिव्या काय देतो पांड्या कुठल्या ठिकाणी आलेत बघ 4 चौघ इथे ओळखतात आपल्याला आणि तू शिव्या देतो हा बघा इकडं होय ए ऋतिक काय भाई एक नंबर बॉलिंग टाकली आता आजचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आकेश शिगाम पहिल्या सीझनचा पहिला मॅन ऑफ द सिरीज अरे बुक कर लवकर काय केलं बघूया काय केलं 99 वाल्या 99ची लायकी आहे आपली काय सुरत 99 ऋतिकने राजा अर्धा खातील दोघं जण तर चला मित्रांनो आता बर्गरची ऑर्डर केले टेबल नंबर 112 छोटू टेबल नंबर 112 आजची मॅच खेळून कसं वाटलं तुला तू पंजाबी आता मग सांग ना आऊजी पाजी तेनो आज की मॅच कैसा लगावा हो पांडाजी काय मग पांड्याची पैसे काय शांत आजची आता स्पॉन्सरशिप आहे पांड्या मग अजून मागूया काय अकोय अजून मागूया हसू नका किती वाला 112 नंबर मेंटल आहे का तू आला रे आपला आता 99चा कॉम्बो आलाय हा 99चा कॉम्बो बघा कोक कुठं आहे कोक पाहिजे यार अरे भाऊजीला काय मागून एक अजून मागव राज तसं तुटून पडलं आपोपला घ्या तर मस्तपैकी आपला आलाय बर्गर कोक याच्यावरती हा टेबल नंबर हा खाली ठेव हातात कशा घेऊ आप कसा वाटला कसा आहे बघ ना जेव्हा फक्त क्वालिटी आहे मस्त वाव सूरज सिंग पी 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 हो गया हा एकदा असं कर यावडव हा यम्मी तू काय करतो काय दोघं अर्धा काम आता तुला काय पाहिजे चटणी घेतला कुठला सॉस पाहिजे त्याला सॉस यातला होतो अजून पाहिजे घेतला सॉस अकू अजून हवंय तुला मस्त लागला नाही देतात ना अरे ते खाली करतील आपल्या वंदे भारत कर वंदे भारत पटकव वंदे भारत कॅनर काय करतो बघूया कॅनरचा फोटो काढतोय काय बोललो बटाटा द्या परत हा कोल्ड कॉफी मस्त लागते राज तू काय नाही गेला रे कोणाला अकोला आवडलं ना काय मम्मी आलू वडी बात का आलू वडी आहे वाटत ना टाकला ना
मग तुला कोण देईल 99 मध्ये चिकन? चिकन बर्गर आहे. आली गँग, आली गँग बाहेर आली. बोलते मागवलं तुम्हाला आता स्टेजवर कसं करायचं हा, तुम्हाला सीडीवर कसं चढायचं दाखवतो यार ताजा. अरे हा सय्यारा कुठली स्टाईल आहे पाठीवर. दादरचं मार्केट बघा जाम फुल एकदम कचऱ्यासारखी गर्दी आहे. गर्दी बघा तुम्ही भाई, गर्दी पाहू शकता. ही दिवाळीची गर्दी आहे. तुम्हाला आता कंदील वगैरे दाखवतो आम्ही पुढे. कंदील दाखवतो कारण आता दिवाळी हे बघा, हे दिवाळीसाठी मस्त मस्त असे कंदील आहेत. तुम्ही नक्की या ठिकाणी या. आपल्या दादर शिवाजी पार्कला जाताना इथे प्लाझाच्या बाजूलाच आहे, पाहू शकता. सुंदर असे तुम्ही इकडे हा घड्याळ पाहू शकता बघा. अँटिक वॉच अँटिक वॉच. हे हा कारागीर कोण आहे ना, तो एकदा भेटला पाहिजे भाई. काय घड्याळ बनवलंय बघा ना, एकदम क्वालिटी असा. काय माहित 5.6. आता आम्ही आले गन्ने का जूस पीने के लिए. स्पॉन्सर बाय अक्षय. हा दिसतोस ना भाई. ज्यूस पिला दो गन्ने का. ज्यूस पिला दो गन्ने का. काय आता ज्यूस पिऊया. अरे नीचे रुको, नीचे. ज्यूस पिला दो आणि पी. हाकू गावठी मारतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता इथेच थांबतोय. टाटा, बाय बाय.